ते कोर्ट फैसला करतील. तुम्ही किती जागावर निर्णय फायनल झाला आणि किती जागेवर सध्या लढा काय आहे? बघा, आता कोणती जागा कोण लढवणार अंतिम फैसला काही 2-4-5 दिवसामध्ये नक्कीच होणार आहे. पण साधारणतः बऱ्याच ठिकाणी, म्हणजे मी 100% नाही म्हणत, पण बऱ्याच ठिकाणी जी माणसं ज्या ज्या घटक पक्षाची सिटिंग आमदार आहे त्यांना ती जागा मिळाली पाहिजे, ही तर एक म्हणजे तिन्ही पक्षामध्ये सहमती दर्शवलेली गेली आहे. आणि त्याचप्रमाणे या पुढच्याही जे निकाल आमच्या म्हणजे महायुतीचा जे आपसात कोणाला किती जागा मिळणार आहे त्याचा एक बेस हा राहणार आहे की ज्यांचे जे आहे त्यांना तर मिळालंच पाहिजे. आणि उरलेली जी जागा आहे त्यापैकी सुद्धा मागच्या अनेक निवडणुकीमध्ये कोण कुठे लढलेला आहे, कोणाची ताकद कुठे आहे, आणि मग अरसपरस काही जागाच्या अदलबदलही होऊ शकते. पण ते चर्चाच्या माध्यमातून ते चालू आहे. काल रात्री पण दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीची बैठक मुंबईमध्ये झाली. अशी त्यापूर्वीही अनेक बैठका झाली आहे. मी पण त्या बैठकीमध्ये हजर राहिलेलो आहोत. म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की तिन्ही पक्षामध्ये कुठलाही असा काही मतभेद म्हणा की उद्या महायुती म्हणून आम्ही समोर जावा की नाही असा प्रश्नचिन्ह नाही. स्पष्ट आहे, महायुती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाच्या महायुती म्हणून या आमच्या महाराष्ट्राच्या जनताकडे वोट मागायचा आहे. नवीन सर, जनसंवाद यात्रा गोंदियात आपली जी सन्मान यात्रा आहे कधीपर्यंत आहे आणि त्याचा समापन गोंदियात होणार आहे? तारीख गोंदियाचे लोक आजही भ्रमित आहेत, कधी होणार त्याच्यासाठी उत्सुकता आहे. जनसन्मान यात्रा आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अजितदादाच्या नेतृत्वामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ सगळीकडेच आमच्या म्हणजे या जनसन्मान यात्राचा दौरा सुरू आहे. आणि काही दिवसामध्ये आमच्या अख्खा महाराष्ट्राचा एक समारोह कार्यक्रम आम्ही घेणार आहोत. आणि त्या कार्यक्रमात आता कुठे घ्यायचं ते अजून काही आम्ही ठरवलेलं नाही आहे. पण अजून बऱ्याच जिल्ह्यामध्ये, गोंदिया जिल्ह्यात एक कार्यक्रम आम्हाला घ्यायचा आहे. आम्हाला अजून वाशिमलाही जायचं आहे, यवतमाळलाही जायचं आहे, बुलढाणालाही जायचं आहे. तर आता या पुढच्या 5-7 दिवसामध्ये हे आम्ही फायनल. जरांगे पाटील हे आता आपला दसरा मेळावा घेणार आहेत आणि यामध्ये आता त्यांनी विरोध केले आणि अजून दर्शवला आहे की आपण एक मेळावा घेऊन येणाऱ्या सरकारला जबाब विचारणार आहोत. माझी सर्वांना विनंती एकच आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्या समाजामध्ये, जातीमध्ये आणि सगळ्या म्हणजे नागरिकांमध्ये खूप चांगला प्रेमभाव आणि एक संवाद राहिलेला आहे. आणि कुठलाही विषयाला संवाद आणि चर्चाच्या माध्यमातून आपण त्याचा मार्ग काढू शकतो. मराठा समाजाच्या प्रती सगळ्यांच्या पॉझिटिव्ह मत आहे की समाजाला न्याय मिळाला पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांचेही जे तरुण आहे, भविष्यातली पिढी आहे, त्यांनाही बाकीच्या लोकांच्या बरोबर संधी मिळाली पाहिजे. आता तुम्हा सगळ्यांना माहीत आहे की अनेक निर्णय करत असताना दुसऱ्यांच्यावरही परिणाम काय होतो याचाही विचार करावा लागते. कुठे ओबीसी समाजाचे काय म्हणणं आहे, कुठे इतर समाजांचे काय म्हणणे आहे. पण एक नक्की आहे की मराठा समाजाच्या बद्दल, आरक्षणच्या बद्दल सगळ्यांचा एकमत आहे की त्यांना आरक्षण जे दिलं गेलं आहे ते टिकलं पाहिजे कोर्टामध्ये. आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकार, हायकोर्ट असो की उद्याच्या कोणी सुप्रीम कोर्टला गेलं तर पूर्ण ताकदीनं चांगल्या वकिलांच्या माध्यमातून ते त्या निर्णयाच्या डेफिनेटली ते टिकलं पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न राहणार. दसरा मेळाव्याचा इफेक्ट होणार का काही त्याचा? निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने नवीन चिन्हाची मागणी केली आहे आणि त्याचा निकाल 1 तारखेला नाही. नवीन चिन्ह मागण्याचं कारण
असं आहे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा जो पक्षाचा बाबतीत एक निकाल होता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाची आणि राष्ट्रवादी पक्षाच्या बरोबर त्याच्या चिन्ह कोणाचा हा सेटल झालेला आहे की अजितदादाच्या नेतृत्वामध्ये असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही खरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि घड्याळ जे आमचं मूळ चिन्ह आहे ते आमच्याकडे राहणार आहे. आता कुठलाही निर्णयाला आव्हान कोर्टामध्ये देणं हे प्रत्येकाचा अधिकार आहे. फैसला कोर्ट सुनावतील. आतापर्यंत म्हणजे वर्ष 6-8 महिन्यात इलेक्शन कमिशनचा निकाल लागल्यानंतरही चिन्ह आज आम्हीच वापरत आहोत आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आपला तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे. तर त्याच्यातूनच क्लिअर आहे की त्यांना एक वेगळं चिन्ह आहे. आता आमच्याकडे असलेलं चिन्ह काय करावं ते कोर्ट फैसला करतील. तुम्ही कोणती जागावर निर्णय फायनल झाला आणि किती जागेवर सध्या अशाचा वापर. शरद पवार आता आपल्या ठिकाणी रोहित पवारला मंत्री बनवणार असे म्हणत आहेत. आपल्या येणाऱ्या सरकारमध्ये आल्यानंतर कोणालाही मंत्री बनवू शकतात ना तुम्ही. काय तुमचे अधिकार आहे त्याच्यात काही कोणाला म्हणजे म्हणायचं काय. आणि ठिकाणी नेते जातात आणि त्यांच्या उमेदवारांच्यासाठी म्हणतात की यांना निवडून द्या आम्ही पुढच्या काळात मंत्री करणार. सत्ता आली तर तुम्ही करणार ना. नवीन ज्या योजना आल्या त्याच्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था ढासळते असं वित्त विभागाचं म्हणणं आहे. काय परत सांग. नवीन योजना आपण ज्या काढत आहोत महाराष्ट्र सरकार आणि त्याच्यामुळे वित्त विभागामध्ये आर्थिक जे योजना महाराष्ट्र सरकारने दिली आहे लाडकी बहीण असो की शेतकऱ्यांना वीज माफ असो की गॅसचे सिलेंडर असो की आपल्या तरुणांना जे शिक्षणाच्या नंतरचा ट्रेनिंगचा स्टायपंड असो हे सगळ्या योजनांच्यासाठी पूर्ण तरतूद केली आहे. महाराष्ट्र मोठा राज्य आहे, मोठा उत्पन्न आहे आणि अजितदादा सारखा संयमी एक फायनान्स मिनिस्टर महाराष्ट्राला अनेक वर्षापासून लाभलेला आहे. त्यांना पूर्ण फायनान्समध्ये एक पैसा त्या हिशोब कसा करायचा, वाचवायचे कसे, जिथे आवश्यक आहे तिथे कसं खर्च करायचा त्याची खूप चांगली जाणकारी आहे आणि त्याची ख्याती पण आहे. आणि एकदा या महायुतीच्या सरकारने बजेटमध्ये विधानसभेमध्ये हे घोषणा केल्यानंतर कुठलाही कोणाच्या मनामध्ये शंका येणं हे योग्य नाही. आणि ही सगळी योजना पुढच्या 5 वर्षही द्यायची आहे आणि वाढीव करून सुद्धा द्यायची आहे. लाडकी बहीण सुद्धा जी आज आमची योजना आहे 1500 रुपये आम्ही देतोय दर महिने. पण नक्कीच उद्याच्या महायुतीच्या सरकार आल्यानंतर यामध्येही वाढ होणार आहे. अनेक बाकीची योजना त्याच्यामध्येही संशोधन चांगल्यासाठी अजून होत आहे. जानेवारी महिन्यात लोकांना सत्ता आली तर तुम्ही करणार ना. काल तुमच्या भाषणामध्ये शरद म्हणजे सुद्धा शरद पवारचा एक इलेक्शन झाला होता. नाही असं काही नाही. आता शेवटी आमच्या काही पवार साहेबांच्या व्यक्तिगत कुठे काही विषय थोडी आहे. आम्ही एक राजकीय निर्णय घेतला आहे. तो राजकीय निर्णय परिस्थिती पाहून आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं आमच्या सगळ्यांच्या परिसराच्या आमच्या गोंदिया जिल्ह्याच्या भंडारा जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटसाठी आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामध्ये कुठेही आमच्या व्यक्तीविषयीचा काही विरोध नाही आहे. आदरणीय शरद पवार साहेबांचे माझे एवढे जुने संबंध राहिलेले आहे. मला कुठेही शरद पवार साहेबांच्या बद्दल आदर कमी होण्याचा काही प्रश्न निर्माण होत नाही. मी नेहमीच त्यांना एक आदर्श माझे म्हणूनच मी काम केलेलं आहे. आणि आजही राजकारणामध्ये आमच्या मतभेद किंवा वेगवेगळे रस्ते होऊ शकते पण व्यक्तिगत माझा आदर त्यांच्यासाठी कमी होणार नाही. दिवाळीनंतर निवडणुका घ्यायचं सगळे राजकीय पक्ष म्हणत आहेत आणि त्याबद्दल काय आपली नाही. साहजिक आहे ना. आता इतके जे आपल्याकडे समोरचे 30 दिवस आहे त्याच्यात नवरात्र आहे, त्याच्यानंतर दिवाळीच्या एक 4-5 दिवसाचा पर्व असतो. दिवाळीनंतर आपल्याकडे भाईदूज असते. काही लोक आणखीन ते देवदिवाळीपर्यंत ते काही साजरा करत असतात. जे काय असेल पण जे आपले मुख्य त्योहार आहे
त्या तेव्हाराला म्हणजे स्वाभाविक आहे की लोकांना आपल्या घराचा किंवा परिवाराच्या बरोबर राहायची इच्छा असते. त्यामध्ये निवडणुकीचा संदर्भ नको. लोकांना वाटतं की बाबा हे सगळं झाल्यावरही निवडणुका होऊ शकते, कारण आपला महाराष्ट्राची विधानसभाची मर्यादा मुदत हे जवळपास 26 किंवा 28 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे. जितेंद्र आव्हाडने आता सध्या एक पोस्ट केलेली आहे, ज्यामध्ये एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. जितेंद्र आव्हाडने आता सध्या एक पोस्ट केलेली आहे, ज्यामध्ये एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे कालच्या समारंभामध्ये, की पैसे वाटताना एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. मी कोणाच्या ट्विटला किंवा पोस्टला उत्तर द्यावं ते मी ठरवतो. मला जिथे मला योग्य वाटते तिथेच मी उत्तर देतो. आपल्याला भाजपमध्ये 35 ते 40 आणि शिंदे गट 25 आणि आपल्या राष्ट्रवादीला 10 ते 12 सर्वे आहे. भाजपच्या असे कोणी सांगितलं? रोहित पवार आहे का अधिक? नाही, रोहित पवार म्हणतात त्याच्या. रोहित पवारनी म्हटलं म्हणजे सर्वे. आणि आता असं आहे, मी काही त्यांना काही जास्त काही बोलू इच्छित नाही. वादावादीमध्ये मी पडणारा माणूस नाही. पण मी पण तुम्हाला आता सर्वे माझ्या फोनवरच आहे, दाखवू का की भाजपला किती, शिंदे साहेबांना किती, आमच्या पक्षाला किती, आणि नक्कीच आमचा आकडा 175 पार करतोय. मग काय म्हणायचं? त्याच्यावर रोहित पवार काय आम्हाला म्हणजे काही समोरून प्रश्न करणार आहे का? आणि त्यांना जो आपला गुलाबी जो कलर लावलेला आहे त्याला ते गुलाबी गँग असे म्हणतात. ते आता असं आहे, अशा भाषाचा वापर केव्हा करतो जेव्हा त्याची नोंद तुम्ही घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे तुमची पोटदुखी होत आहे, तेव्हाच तुम्ही अशा भाषाचा वापर करता. शरद पवार आता आपल्या ठिकाणी रोहित पवारला मंत्री बनवणार असे म्हणत आहेत. अजून होत आहे. जानेवारी महिन्यात लोकांना नोकरदारांना पगार द्यायला पैसे राहणार नाही अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. आता ज्या लोकांनी विधानसभाची किंवा प्रशासनाची कुठलीही बॅकग्राऊंड नसताना अशा टीका करणं योग्य आहे का, हा माझा प्रश्न आहे. एक सर्वे झाला होता आता सध्याचा भाजपचा,